नमस्कार, मी आकाश. स्टार महाराष्ट्र न्यूजच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तींशी संवाद साधतो ज्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, ते म्हणजे उद्योगपती परशुराम माने सर. नमस्कार. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावरशी संवाद साधणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मानेजी, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. आणि माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठी माणूस म्हटलं की एक 5 आकडी पगाराची नोकरी आणि त्याच्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करणारा माणूस. तर उद्योग हा विषय किंवा व्यवसाय हा विषय मराठी माणूस सहसा घेत नाही, पण तुम्ही व्यवसायाकडेच का वळाला, त्याचे नेमकं कारण काय? जर बेसिक कारण तुम्ही बघत असाल तर असं काही होत नाही की मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही, असं काही होत नाही. वळतो, फक्त खूप अडचणी येतात आणि त्या अडचणी सॉल्व्ह करण्याची त्याच्यामध्ये ताकद खूप कमी असते. एकंदरीत असं होऊ शकतं की कोणी सपोर्ट देत नाही किंवा कोणीतरी सहभाग त्याला समजून घेत नाही, त्याच्यामुळं माग पडतं. पण असं होत नाही की मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही, असं होत नाही. पण मला एक महत्त्वाचं तेच होतं की पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं की आपण एक व्यवसायच करायचा, शक्यतो नोकरीमध्ये करायचं नाही. कारण नोकरी ही लिमिटेड असते आणि नोकरी म्हणजे माझ्या मते सांगकामे ऐकण्यासारखंच असतं. त्याच्यामुळं मला उद्योगाकडे यावं असं वाटतं. तुम्ही सांगितलं की मला उद्योगाची पहिल्यापासूनच आवड होती, तर हे मला तुम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं. कारण उद्योगाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून तुम्ही आलेला आहात, तर तुमचं बालपण कसं होतं आणि त्याची बीजारोपण कुठं झाली या उद्योग व्यवसायात उतरण्याची, हे मला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल तुमच्या बालपणाविषयी? जर तुम्ही बालपणाबद्दल थोडंसं जर माहिती मला जर द्यावं असेल तर मी आवर्जून सांगेन की मी सोलापूरमध्ये जन्म घेतला आहे आणि माझे वडील एक लक्ष्मी विष्णू नावाच्या मिलमध्ये कामाला होते. त्याच्यामुळे माझं बालपण तसं म्हणाल तर सुखाने गेलं, एवढं काय दुःखी वगैरे नव्हतं. पण ज्यावेळेस मी 12वीला गेलो, दुर्दैवाने लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली, पूर्णपणे बंद पडली. त्याच्यामुळं मला माझे वडील ज्या पद्धतीने काम करायचे किंवा जे मिळेल ते काम करत होते ते मला दिसत होतं, मला जाणवत होतं. मला स्वतःला असं वाटत होतं की आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असावा. म्हणून मी मिळेल त्या पद्धतीने मी सुद्धा काम करण्याची तयारी दाखवली. सुरुवातीलाच व्यवसाय न करता पहिल्यांदा छोटे मोठे कामं करत गेलो आणि खूप काही कामं करत आतापर्यंत इथपर्यंत आलेलं. तुम्ही सांगितलं की 12वीला आल्यानंतर वडिलांची जी लक्ष्मी मिल होती त्याच्यात ती काम करत ती बंद पडली. तर मला मग तुमच्यामध्ये हे उद्योग त्यावेळेपासून वडिलांनी पण इतर काम करण्यास सुरुवात केली आणि तुम्ही त्यांना मदत केली. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कॉलेज जीवनात आल्यानंतर तुमच्या मनात व्यवसाय करायची ही बीजारोपण झालं की त्याला आणखी वेगळं कारण ठरलं की तुम्ही हा उद्योग व्यवसायाकडे वळालात? नाही, मी कॉलेजमध्ये असताना संगमेश्वर कॉलेजमधून ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन करून बाहेर पडलो त्यावेळेस मला नेहमी असं जाणवत होतं की आपण महत्त्वाचं म्हणजे मला माझं घर चालवणं गरजेचं होतं. मग व्यवसायाला जर सुरुवात करायची म्हटलं तर पैसा लागणार होता, मग तेही आपल्याकडे पुरेसं नव्हतं कारण मिलमुळं बंद पडल्यामुळं आर्थिक अडचणीत सापडलो होतो. मग मी पहिल्यांदा थोडं मोठं छोटे मोठे ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये काम करायला लागलो. काम करता करता जे अनुभव वाढत गेले, ज्याच्या अनुभवातून मी बिझनेसकडे वळत आलो. म्हणजे तुम्ही काम करत असतानाच तुमच्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये उतरण्याची एक उर्मी निर्माण झाली आणि त्याच्यातूनच तुम्ही ह्या क्षेत्रात पाऊल टाकलेलं. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ज्यावेळेस उद्योग व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मार्केटचा अभ्यास काय केला होता का आणि नेमका हाच व्यवसाय का निवडला? नाही, त्याच्यामध्ये काय झालेलं, जसं आपण नोकरी करतो ना, नोकरी ही एकच असं असते. जसं तुम्ही पहिल्या स्टार्टला मला विचारलं की मराठी माणूस व्यवसायाकडे का वळत नाही, त्याचं बेसिक असतं की एक तर तुमच्याकडे अनुभव नसतो, दुसरा अनुभव पैसा नसतो. मी नेमकं तोच शिकण्यासाठी पहिल्यांदा नोकरी केली. जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी मोठमोठ्या कंपन्यामध्ये जॉब केला. मग जॉब केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण हे व्यवसाय करू शकतो. मग त्याच्यासाठी जे भांडवलचं स्वरूप होते ते भांडवल कशी उभारणी केली वगैरे मग थोडं बहुत करत गेलो, होत गेलं. योगायोगाने व्यवसाय माझा करता आला मला. तुम्ही उद्योग व्यवसायाची निर्मिती केलीत आणि उद्योग व्यवसायाचे अनेक क्षेत्र असताना तुम्ही 5 क्षेत्रात प्रामुख्याने आहात. तर तुम्ही ती 5 क्षेत्र का निवडली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची एकमेकांशी सांगड पण आहे, तर ती कशी आहे आणि ही 5 क्षेत्रच का निवडली तुम्ही, काय सांगाल त्याविषयी? 5 क्षेत्र निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की जे क्षेत्र आहेत ते सगळे एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, एखादा कस्टमर मिळाला तर तो क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्राशी माझा संबंध येतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं गेलं तर FMCG मध्ये आहे ना, पूर्णपणे खाण्यापिण्याच्या वस्तू बनवल्या जातात आणि ते स्पेशली महिलांकडूनच बनवलं जातं. त्याच्यामुळे FMCG मध्ये जसं उदाहरणार्थ जर घ्यायचं गेलं तर शेंगदाणे चटणी आहे, मसाले आहेत, अगरबत्ती व्यवसाय आहे, हँडवॉशचे काही प्रोडक्ट आहेत, लिक्विड सोप आहेत
असे खूप काही प्रोडक्ट जे स्पेशली महिला बनवतात त्यांच्यासाठी एक क्षेत्र मी FMCG मध्ये निवडलेलं, कारण त्यांच्याकडून म्हणजे अनन्य महिला गृहोद्योगाचा जो व्यवसाय आहे त्यांना मी प्रमोट करण्यासाठी त्या क्षेत्रावर FMCG मध्ये आलेलो. दुसरं क्षेत्र आहे माझा आहे तो फॅशन. फॅशनमध्ये कसं आहे की दोन पद्धतीचे फॅशनमध्ये मी काम करतो. एक आहे माझ्याकडे फॅशन मीन्स कपडे आहेत, ज्या कपड्याचं मी पूर्णपणे होलसेल मार्केटसुद्धा करतो. शिवाय आमच्या कंपनीच्या मार्फत आम्ही युनिफॉर्म सप्लाय देतो. उदाहरणार्थ हॉटेल्स आणि हॉटेल्सवाले राजकीय पुढारी जे काही नाही का, जसं काही ह्याच्या वेळेस काही कार्यक्रमाच्या वेळेस राजकीय पुढारी त्यांचे ड्रेस युनिफॉर्म कोड करतात. काही मंडळं महामंडळं किंवा मंडळं यांचे ड्रेस कोड आहेत. शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, या सगळ्यांचे मिळून मी ड्रेस युनिफॉर्म जिथे जिथे लागतात ती आमची कंपनी देते. आता पण बऱ्याचशा ठिकाणी माझं बोलणं झालं, काम चालू आहे. आणि शिवाय तोही प्रोजेक्ट परत महिलांकडेच येतो. म्हणजे जे महिलाचं आता बेसिक जर तुम्ही बघितलं तर शिलाई काम हे स्पेशली महिलाच करतात, त्याच्यामुळे परत तो तिथेच येतो. दुसरं क्षेत्र फॅशनमध्येच माझं क्षेत्र आहे ते आहे चपला. मी जातीने सांबार असल्यामुळं मला ओढलं पाहिजे ती परंपरा आहे आमच्या इथे. शिवाय म्हणतात ना की आपण कधी ना कधी कुठं ना कुठं कुठला तरी व्यवसाय करतोच किंवा केलेलाच असतो. तर त्याच्यामध्ये खूप पूर्वीपासूनचा व्यवसाय चालत आलेला व्यवसाय आहे. त्या व्यवसायातून आम्ही खूप काही कामं केलेली आणि आता सध्या ऑलरेडी ॲट प्रेझेंट करतोय. म्हणजे सगळं समजा लहान मुलाचे जे चपला बनतात तिथून ते वयस्क माणसापर्यंतचे जेवढे चपला आम्ही बनवतो वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आम्ही बनवतो. हे झालं फॅशनमध्ये. ते फॅशनचं जे आहे ते पूर्णपणे माझा एक भाचा आहे लक्ष्मण कबाळे नावाचा, त्याचे तो पूर्णपणे सांभाळतो. मॅन्युफॅक्चर युनिट, मार्केटिंग युनिट पूर्णपणे आपली कंपनी सांभाळते. शिवाय खूप काही असे प्रोजेक्ट आहेत, कंपन्या आहेत जे आमच्याशी टायप झालेले आहेत. उदाहरणार्थ त्यांच्यासाठी नाही का शूज हवे असतात किंवा तर आम्ही तुमचे प्रोडक्ट हवे असतात. हो, आमचे प्रोडक्ट त्यांना हवे असतात. हे फॅशनमध्ये झालं. त्याच्यानंतर होतं जसं मी पहिल्यापासून सांगतो की सगळे एकमेकाशी निगडीत कसे काय, तर त्याच्यानंतर येतो टुरिझमचा. जसं माझे कस्टमर्स किंवा माझे जे काही कॉन्टॅक्ट पर्सन असतात त्यांना कधी ना कधी कुठं ना कुठं जायचंच असतं. त्यामुळे त्या बेसच्या आधारे मी टुरिझम क्षेत्र चालू केलं. टुरिझममध्ये 2 बेनिफिट आहेत. मागील 35 वर्षापासून सोलापूरचे आमचे एक मित्र आहेत प्रदीपभाई पारेख, बेंगलोरला ऑफिस आहे त्यांचं. ते माझ्याशी नेहमी आणि मी कर्नाटक टुरिझमचा काही दिवस मी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं होतं. त्या आधारे मला टुरिझममध्ये खूप मोठा फायदा झाला. फायदा असा झाला की मी जसं जसं काम करत गेलो तर ऑल ओव्हर इंडिया बेसिस मी पूर्ण फिरलं. चायना, साऊथ आफ्रिका अशा ठिकाणी फिरून आलो. मग त्यामुळे मला टुरिझम क्षेत्राचं एक आकर्षण तयार झालं होतं. त्या टुरिझम क्षेत्राचा अजून एक फायदा असा झाला की माझ्याकडे स्वतःकडे आमच्या वैयक्तिक 7 ते 8 गाड्या आम्ही पहिल्या स्टार्टला घेतल्या होत्या ज्या आमच्या ओन होत्या. मग तो माझा मेहुणा संतोष कांबळे हा ऑपरेट करतो. मग आमचा स्पेशली उद्देश असा आहे की पुण्यामधून जे 4 क्षेत्र जसं सोलापूरमध्ये जात असतील, उदाहरणार्थ अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर या ठिकाणी जे क्षेत्र चालतात ते आम्ही पुण्याहून त्यांना तिकडे नेतो. आणि तिकडचे जर सोलापूरचे काही क्लायंट किंवा अख्ख्या ह्याच्यातले क्लायंट ज्यांना अष्टविनायक यात्रा, 12 ज्योतिर्लिंग कुठलीही पाहिजे असेल तर त्यांना देतो. जर पुण्यातून, मुंबईतून किंवा ऑल ओव्हर इंडियातून ज्यांना साऊथ इंडिया जायचं आहे तर त्या बेंगलोरच्या ऑफिसमधून आपण ऑपरेट करतो. या पद्धतीने मी टुरिझम क्षेत्र डेव्हलप केलेलं. म्हणजे हा जो आहे टुरिझम क्षेत्र त्यांच्याशी निगडीत होतं. परत जे आपले टुरिझम FMCG याच्यातून येतात त्याच्यामध्ये डेव्हलप केलं जातं. 5वं क्षेत्र आहे माझं आहे ते डिजिटल प्रिंटिंग प्रेसचं. कारण डिजिटल प्रिंटिंग प्रेस काढण्यामागचा एकमेव उद्देश कसं, माझे एवढे प्रोडक्ट आहेत जसं मी जे काय करतो ज्याचा छपाईचा खर्च वगैरे बघितला तर एखाद्या कंपनीला देणं मला परवडत नव्हतं. म्हणून मी काय केलेलं की ते जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी मी एकदा दोनदा मार्केटमध्ये चेक केलं तर असं लक्षात आलं की आपण डिजिटल प्रिंटिंगमध्ये बी उतरू शकतो. मग त्या आधारे काय झालं की लोणी काळभोरचे उपसरपंच बाळासाहेब कदम त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मुलाच्या खूप मोठ्या सपोर्टने लोणी काळभोर येथे आम्ही ऑफसेट प्रिंटिंग प्रेसेस ओपन केली, जे पूर्णपणे मीच ऑपरेट करतो. आणि तो माझा जो सरपंच आहेत कदम ते मला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे काय झालं, माझा जो प्रिंटिंगचा खर्च होता मला जे लागणारे होते ते सगळे निघाले. पण त्या बेसने परत एक पुढचा पाऊल तयार झाला की त्या आधारे मला शाळा, कॉलेज, बँका, पतसंस्था आणि हे जे काय मोठमोठे लीडर्स वगैरे असतात त्यांचे कॅलेंडर छापणं अशी कामं खूप मिळत गेली. आणि ते कामं करत गेल्यामुळे मला डिजिटल प्रिंटिंगसुद्धा करायला मजा आली. म्हणजे एकंदरीत तोही सुद्धा व्यवसाय मला चांगला वाटायला लागला. मी तेही करत गेला. नंतर 3rd पॉईंट आला लास्टला,
मार्केटिंग एक कन्सेप्ट अशी होती, मार्केटिंग मी माझं जवळजवळ 22 वर्ष मी काम केलेलं या क्षेत्रामध्ये, मार्केटिंग असू दे या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं. मार्केटिंग एक क्षेत्र असं आहे की बाबा तुम्ही प्रोडक्ट बनवता पण त्या प्रोडक्टला तुम्हाला मार्केटच मिळत नाही. मग ते मार्केट करण्यासाठी एक तर तुमच्याकडे मॅनपॉवर लागतो, सगळं मॅनपॉवर लागतो, पैसा लागतो, खूप काही गोष्टी लागतात. मग ते करण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी जसं मी कोणाला रोजगार देतोयच, म्हणजे एखाद्या एक्झिक्युटिव्ह मी माझ्याकडे अपॉइंट करतो, मग त्या आधारे मला एक गोष्ट लक्षात आली की ते ज्यांना मी नोकरी देत होतो तर ते कुठल्या प्लेसमेंट एजन्सीकडून येत होते. त्यावेळेस त्यांना 1000 रुपये, पुण्यासारख्या ठिकाणी कधी कधी 2000 फीस द्यायला लागत होती. मग ते फीस देताना मी त्याचा अभ्यास केला, कारण माझ्याकडे जेवढे मुलं येत होते त्याचा मी अभ्यास केला तर असं लक्षात आलं की ते माझे यायच्या अगोदर 2,000 रुपये कुठेतरी खर्च करत होते. मग ते 2000 रुपये खर्च वाचवण्यासाठी मी माझी प्लेसमेंट एजन्सी चालू केली. त्या प्लेसमेंट एजन्सी आधारे माझ्याकडचे असलेले सगळे कॉन्टॅक्ट मी लोकांना देतो, मला जे आवश्यक तेही मी घेतो. मग त्याच्यानंतर माझ्याकडे एवढ्या लोकांचा डाटा आहे, त्याच्यामुळे मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे. त्याच्यानंतर आजची बेकारीचं जर सर्वात महत्त्वाचं बघितलं तर तुम्ही प्लंबर, कार्पेंटर किंवा इलेक्ट्रिशियन, हे हाऊसकीपिंग स्टाफ किंवा चाइल्ड केअर, या लोकांसाठी माणसं मिळतच नाही आहेत. ज्यावेळेस गरज असते तेव्हा मिळत नाहीत, आणि अशा ठिकाणी मिळतात की ज्या ठिकाणी खूप अवेलेबल नसतं. मग या सर्व क्षेत्राचा विचार करून मी माझं मार्केटिंग सर्व्हिस क्षेत्र चालू केलं. त्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट झाला की ज्या कंपन्या नवीन येतात त्या कंपनीला मार्केट मिळत नाही आहे. मग ते मार्केटिंगचे काही हक्क मी माझ्याकडे ठेवून ते मार्केटिंगमध्ये पूर्ण प्रोडक्ट वगैरे लॉन्च करून देण्याचं आम्ही काम मागच्या 10 वर्षापासून करतोय. जवळजवळ आतापर्यंत 7 ते 8 कंपन्या अशा आहेत ज्यांना मी खूप काही कामं करून दिले, खूप काही सपोर्ट केलं, खूप काही कामं करून दिले, खूप काही त्यांची कंपनी स्थापन करून दिले. हे माझ्या कामं करता करता मी केलेलं, असं नाही की मी त्यांच्यासोबत केलं. मी माझ्या स्किल मी त्यांना वापरून काम करून दिलेलं. म्हणजे तुम्ही माणसाच्या पूर्ण जीवनाचे एक अविभाज्य महत्वाचे घटक असणाऱ्यांमध्ये आहात. तुम्ही जॉब ही देताय, तुम्ही महिलांच्या म्हणजे प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरातही आहात, तुम्ही त्यांच्या पेहरावातही आहात आणि प्रवासातही तुम्ही त्यांच्या सोबत आहात. म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्ण मानवाचं जे मूलभूत गरजा आहेत त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे तुमचा जो व्यवसाय आहे तो 5ही क्षेत्रामध्ये तुम्ही सांगड घालून योग्य प्रकारे तुम्ही वाटचाल करत आहात. तर मला हा प्रश्न विचारायचा असेल की आता हे तुम्ही तुमचे उद्योग सांगितले, 5 क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, तर ह्याची उभारणीची बीजे कधी रोवली गेली, कधी उभारणी झाली या उद्योग क्षेत्राची? उभारणीचं जर तुम्ही म्हणत असाल तर उभारणी माझी एक नकळत झाली. नकळत म्हणजे मी ज्या वेळेस ज्या कंपनीमध्ये काम करायचो ते काम करता करता त्या कंपनीवाल्यांचं कधी कधी असं होणार की जसं परमनंट ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते ब्रेक द्यायचे. मग ब्रेक दिल्यानंतर एक थोडंच मनाची धास्ती होत होती की हे लोक आपल्याला काम करतायत, करून घेत आहेत, परमनंट करतायत की नाही करतायत, ह्याची खूप चिंता वाटायला लागली. म्हणून मी काय केलं, एक ट्रायल बेसिसनी मी पहिला स्टार्टला एक कॅडबरी चॉकलेट नावाची चॉकलेट कंपनी जी आहे तशी मिळती जुळती एक उल्हासनगरला मला कंपनी मिळाली. त्या कंपनीचं असं म्हणणं होतं की तुम्ही मार्केट करा आणि जे आहे ते प्रॉफिट तुम्हीच घ्या. मग त्या आधारे मला उल्हासनगरची कंपनी चांगली भेटली. मग थोडासा भांडवल मला त्यातून उपलब्ध झाला. मग या पद्धतीने मला पुढची पावलं उचलता आली. चॉकलेट हा माझा बेसिक उद्देश म्हणलं तर हरकत नाही. मला चॉकलेटपासून सुरुवात झाली माझी. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात गोड गोष्ट करत आपसुकच तुमची सुरुवात जी गोड झालेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच. आणि नंतर आता हा तुम्ही व्यवसायामध्ये जो एक तुमचा माइलस्टोन आहे तो उभा केलेला आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की त्याच्यात एक क्षेत्र जे तुम्ही सांगितलं की त्याच्यात तुम्ही खाण्याचे पदार्थ असेल, मसाला असेल किंवा शेंगदाणा चटणी असेल करतात, तर ही महिला वर्गाशी रिलेटेड असणारा विषय आहे. कारण स्वयंपाकघरामध्ये महिला जास्त प्रामुख्याने असतात आणि महिला फार चोखंदळ असतात. तर ह्यामध्ये जम बसवताना तुम्हाला काय सांगाल, कसा होता अनुभव? कारण महिलांना कुठलीही गोष्ट पटवून द्यावी लागते, तर कसा होता अनुभव तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर जम बसवताना? त्याचं उत्तर मला खूप म्हणजे एक विशिष्ट प्रकारे द्यावं लागेल तुम्हाला. विशिष्ट म्हणजे एक अशा पद्धतीने द्यावं लागेल की महिला जे आहेत, तुम्ही खरोखर ते चोखंदळ वाक्य वापरलं ना, त्या चोखंदळ वाक्याबद्दल आम्ही म्हणतो चौकशी पूर्ण करतात महिला कधीही काम करताना. ॲक्च्युअल ज्यावेळेस एखादी महिला एज्युकेटेड असते, समजा ती मोठी क्वालिफाईड झाली किंवा तिला मराठी, हिंदी, इंग्लिश बोलता वगैरे आलं, तर ती फार तर फार काय करते, एक मॉडर्न कपडे घालते आणि मोठमोठ्या कॉल सेंटर किंवा मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा मोठमोठ्या ह्याच्यामध्ये रिसेप्शनिस्ट असे काही जॉब करते आणि परत तेच काम करते जे ॲक्च्युअल काम करायला पाहिजे. तिच्यातून तिला जे मिळणार उत्पन्न ती कुटुंबासाठीच खर्च करते. पण तुम्ही जस्ट ॲझ्युम करा की एखादी गावातली बाई असेल, तिचं थोडंसं रूप नसेल किंवा नाही का लुक नसेल, शिकलेली नसेल, थोडीशी अनपढ असेल, तर ती काय करावं? मग त्याच्यासाठी म्हणून कसं आतापर्यंत जे लोकांच्या कन्सेप्ट महिला म्हणजे
सगळ्या माध्यमातून जर बघितलं ना तर महिलांना आहे ना पापडी लोणची याच्यामध्ये खुपसलं गेलं. हा, बचत गट म्हणले बचत गट, पापडी लोणची पापडी काढा, लोणची त्याच्यामध्ये एक त्यांना विशिष्ट त्यांना गुंतवण्यात आलंय हो. तेवढ्या पुरतच. आणि त्यांना थोडंसं मानधनच्या स्वरूपात, मला माहित नाही कसं येतं काय येतं, पण ते येतात त्यांच्या बेसिक गरजामध्ये भागून ते कर्ज रूपातच ते अडकून पडतात. पण मी त्याचं नेमकं उलटं रूप केलं. मी म्हणलं की जे कॉल सेंटरमध्ये मुली काम करतात त्याच्यात तुमच्यामध्ये कम्पेअर करा, तुमच्यामध्ये काय कमी आहे. मी अशा खूप काही लेडीज स्टँड केलेले आहेत ज्यांना फक्त विचारलं की तुम्हाला बोलता येतं का, माझं बेसिक क्वालिफिकेशन मला लागतं, तुम्हाला बोलता येतं का, त्याच्यानंतर तुम्हाला नॉलेज दिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील का. तर मला 99.99% ज्या लेडीज आहेत त्यांची पूर्ण तयारी होती की हो आम्हाला करता येतं. मग ते पडद्याच्या मागचं जे काम होतं मी त्यांच्याकडून घेतोय. उदाहरणार्थ जेवढे माझ्याकडे आता प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट महिलाच बनवतात. जसं मी युनिफॉर्मचं सुद्धा सांगितलं, तुम्ही जर ॲझ्युम करा कुठलीही कंपनीमध्ये तर बघितलं तर बॅकग्राऊंडला महिलाच असतात. पण आपण येतं असं वाटतं की बाबा आपल्याला माहीतच नाही की ते येतं कुठं, फक्त त्यांना प्रोडक्शन परत माहीत असतं. तर बेसिक काम महिलाच असतात, त्या महिला चोखंदळ असतात. महिलांना जर समजा तुम्ही एकदा त्यांना तुम्ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीत तर मी नक्की सांगतो ते महिला खूप ॲडव्हान्स असतात. आणि कल्पना चावला किंवा सरोजिनी नायडू अदरवाईज जे काही मोठमोठ्या आहेत त्याच्यामध्ये काही फरक नसतो. महिला सगळ्या एकच असतात, सेमच असतात. म्हणजे एकंदरीत फक्त काही जण म्हणतात की महिलांना पुढे आणायला हवं, पण तुम्ही फक्त बोलण्यापेक्षा ती कृतीतून करून दाखवल्याने असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तर तुमच्या उद्योग व्यवसायाच्या पडद्यामागे जर एक स्त्रीच आहे किंवा स्त्रिया आहेत, स्त्रियाच आहेत असं म्हणलं तर हरकत नाही. तेच कारण काय होतं, स्त्रिया आहेत याचा अर्थच असा होतो की कारण तुम्ही बघा आज कितीही मोठे उद्योगपती असू देत, मॅक्झिमम जसं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये जर 40% रिझर्व जर लेडीज असेल तर लेडीज करतात असं कोण शक्यतो बनत. पण माझा एक व्यवसाय आहे की मी सांगू शकतो हा माझ्याकडे लेडीजच बनवतात, मी लेडीजच देतात. तर महिलांच्या कार्यासाठी खरं तरी त्याच्यातून तुमच्या एक समाजकार्य घडत गेलेत की महिलांसाठी तुम्ही काहीतरी काम करत आहात. समाजकार्य, हो समाजकार्य म्हणता येईल त्याला, पण बेसिकली थोडासा मी सेल्फिश आहे त्याच्यामध्ये. कारण मला कंपनी चालत असल्यामुळे मी महिन्याला 90% देतो, पण 10% मात्र नक्की मी माझ्याकडे ठेवतो. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की अनेक जण म्हणतात की देणारे व्हा, घेणारे होऊ नका. तर तुम्ही ह्या माध्यमातून अनेकांना रोजगारही दिलेला आहे. तर आजपर्यंत तुम्ही अनेकांना रोजगार दिलेला आहे, तर कसा आहे हा अनुभव, आणि देणारे नाही तर घेणारे नाही तर देणारे व्हा ह्याच्या मागचा जो एक अनुभव आहे तो कसा आहे? जसं भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं दान धर्मच करावा किंवा द्यावंच, कारण दिल्याने येतच आपल्याकडे, हे मला कन्सेप्ट पूर्णपणे माहिती आहे. कारण तुम्ही ज्याही गोष्टी तुम्ही लोकांना द्याल ते तुम्हाला रिपीट येतं. उदाहरणार्थ तुम्ही जर नॉलेज दिलं तर तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुम्ही पैसा दिलात तर पैसा वाढणार आहे, तुम्ही जर काम दिलं तर तुमच्याकडे काम वाढणार आहे. कारण हे दिल्यानेच होतं, म्हणून मला ते मोबदला काम म्हणतो ना आपण, ते देण्यासाठीच आवडतं, ते द्यावंच माझी इच्छा असते. आतापर्यंत तुम्ही किती जणांना रोजगार दिला आहे, काय सांगाल? तुमच्या प्लेसमेंटच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या स्वतःच्या असंख्य लोकांना दिलेलं आहे. कारण कसं माहिती का, त्या गोष्टी जर मी कागदोपत्री दिलं हे दिलं तर काही लोकांना असं वाटेल की आपण नाही का एक वेगळा अर्थ निघेल. त्या गोष्टी मी आज कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही की मी किती लोकांना रोजगार देतोय किंवा दिलं, नाही सांगू शकत आज मी ती गोष्ट. ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हे असेल की अनन्य ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळी उत्पादनं तयार करत आहात, तर ती कुठली कुठली उत्पादनं आहेत, काय सांगाल त्या उत्पादनाविषयी? अनन्या महिला ग्रोथ देवच्या नावाखाली सोलापुरातली सर्वात फेमस आहे शेंगदाण्याची चटणी. जी शेंगदाण्याची चटणीच्या रूपात मी पूर्णपणे पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आहेत मसाले उद्योगमध्ये कसं होतं, मसाल्यामध्ये खूप काही व्हरायटी, पण त्याच्यासाठी एकदा काही लोकांना जोपर्यंत क्वालिटी कळत नाही तोपर्यंत मसाले घेत नाहीत, त्याच्या अडचणी खूप आल्या. पण त्याही माध्यमातून आम्ही त्याच्यातले 6 ते 8 प्रोडक्ट आम्ही घेत आहोत. आज पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा आउटलेटमध्ये आमचे मसाले विकले जातात. आणि सर्वात बेनिफिट म्हणजे जे काही मोठमोठे हॉटेल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आमचं फक्त मसाला घेतला जातो, नाव सांगितलं जात नव्हतं. म्हणून आम्ही आज मार्केटिंगच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून अनन्या ग्रुपला प्रमोट करण्याची तयारी करतोय. आपण अनन्या महिला ग्रुपच्या माध्यमातून अगरबत्ती नावाचं सुद्धा प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्याच्या 16 व्हरायटीमध्ये अवेलेबल करतो आपण. आणि खूप काही चांगल्या व्हरायटीचे चांगल्या पद्धतीचे जे सुगंधित अगरबत्ती आहे ते आपण देतोय मार्केटमध्ये. म्हणजे एक प्रकारे प्रत्येकाच्या देवघरात जाऊन एक मनशांती देण्याचं कामही तुम्ही करत आहात. मनशांती करण्याचं काम आम्ही करतो. माझ्याकडे टुरिझममध्ये ज्या पद्धतीने मी टुरिझममध्ये बोललो, टुरिझम पूर्ण ऑल ओव्हर इंडिया वगैरे करतो, तर जवळपास मार्केटमध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्यांच्या 100% घेतात
तर माझ्याकडे जे चालणार टूर आहे ते 7% मध्येच बघावं लागतं. त्याच्यामुळे टुरिझम क्षेत्र हे पूर्णपणे माझं डेव्हलप आहे आणि माझं स्वतःचं नेटवर्क असल्यामुळं ते खूप मोठ्या पद्धतीने चालतं. कारण बेंगलोर स्थित ऑफिस या पद्धतीने खूप मोठं काम माझं चालतं. फॅशनमध्ये जे चपला आम्ही बनवतो त्याच्यामध्येच प्रामुख्याने 3 ब्रँडने बनवतो. एक ALS नावाने आहे, LK आहे, KL नावाचे, असे 3 ब्रँड आहेत. ज्याच्यामध्ये मी बोलल्याप्रमाणे माझे 2 भाचे लक्ष्मण कबाडे, अमर शिंदे हे पूर्णपणे प्रोडक्शन युनिट बघतात आणि वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळ्या नवीन नवीन डेव्हलपमेंट करण्याचं खूप मोठं साधन ते करतात. त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर तरी सध्या आहोत, पण खूप मोठं नेटवर्क आम्हाला त्याच्यामध्ये उभारता येऊ शकतं किंवा उभारतोय आम्ही सध्या. ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की उद्योग व्यवसाय म्हटले की अडचणी हे आल्याच, तर अशा तुमच्या पण उभारणीत अडचणी नक्कीच आल्या असतील, तर त्या अडचणींचा तुम्ही कसा सामना केला आणि त्या अडचणीतून तुम्ही काय शिकलात की जेणेकरून त्याचा तुम्हाला पुढे फायदा झालेला आहे किंवा आता होत आहे, काय सांगाल त्याविषयी? अडचणी, बिझनेस, व्यवसाय जर करत असताना कुठलाही व्यक्ती असू दे, तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे, व्यवसाय करताना खूप अडचणी येतातच. अडचणीला जर समजा सामना करण्याची ज्यांच्या ताकद असते ना, तो नक्की सक्सेस होतो. उदाहरणार्थ कसं होतं, एखादी अडचण येते, मॅक्झिमम अडचणी येतात त्या आर्थिक. पण आर्थिक जरी आले, तुम्हाला काही अशी सुद्धा लोक भेटतात, जसं फॅमिलीमधून, बाहेर मित्रमंडळीमधून असे काही लोक भेटतात की तुम्हाला सपोर्ट करतातच, नाही करत असं नाही. पण तुम्ही सपोर्ट केल्यानंतर तुम्ही त्याचा किती उपयोग करून घेता, उपयोग करता, कसा उपयोग करता हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्याला मिळतं, मदत मिळाल्यानंतर त्याचा मदतीचा तुम्ही काय वापर करता त्याच्यावर पूर्ण चाललेलं असतं. मिळतं, अडचणी येतात, बिझनेस म्हणलं तर अडचणी येतात, मदत मिळते, काही नुकसान होतं, काही फायदा होतो, काही ठिकाणी खूप फायदा होतो, काही ठिकाणी खूप नुकसान होतं. पण ह्या गोष्टी बिझनेस, व्यवसाय चालतो, म्हणून तर मराठी माणूस घाबरतो. पण मी मराठीच आहे, पण हा व्यवसाय करतोच. अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्यवसायाकडे वळण्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हटल्यानंतर मी जवळजवळ पहिले 7-8 वर्ष ज्याप्रमाणे सांगितलं मी नोकरीच करत होतो मोठमोठ्या कंपनीत. त्याच्यामध्ये मी सोलापूरच्या एका नामवंत व्यवसायाकडे कामाला होतो. त्या नामवंत व्यवसायाकडे काम करता करता जवळजवळ 2 वर्ष ते 2.5 वर्ष मी खूप मोठं काम केलं, जे त्यांनाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. त्यांचे ज्या पद्धतीने प्रोडक्ट होते ते जवळपास आपण त्यांना सपोर्ट करत होतो, त्यांचं खूप मोठं काम करत होतो. पण ते करता करता का माहीत देव जाणं, भांडवलशाही लोकांकडे जे म्हणतात ना, ज्यावेळेस कामगाराकडे किंवा आपण जिथं नोकरी करतो तिथे बघण्याचा दृष्टिकोन टोटली थोडासा वेगळा असतो. आणि त्याच पद्धतीने मला अनुभव आले, खूप वाईट अनुभव आले त्या गोष्टीचे. मी त्या दिवशी डिसाईड केलं होतं की आपण खूप मोठं काहीतरी करायचं. इक्वल, मी भले त्यांच्या इक्वल जरी नाही जाऊ शकलो, पण कमीत कमी त्यांच्या मिळतं जुळतं तर जावं यावं. तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला आवर्जून सांगेन की 2 ते 2.5 वर्ष जे काही मला मिळत होतं त्याची भरपाई किंवा त्याची परतफेड म्हणून मी सोलापुरातली 2 गुंठे जमीन अक्षरशः त्यांना नावाने करून त्यांना विकून टाकली. म्हणजे 2-2.5 वर्ष मी एका सोलापूरच्या नामवंत ग्रुपसाठी खूप मोठं काम केलं. त्याच्यामुळे मला खूप मोठा अनुभव घेता आला आणि तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा फायदा झाला. कारण त्यांच्यामुळेच मला पुढची पायरी करता आली आणि तेच ध्येय उद्देश ठेवून मी आज माझा वाटचाल करत आहे. म्हणजे नक्कीच की उद्योगांमध्ये जरी अडचणी आल्या तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहून त्याच्यातून एक नवीन शिकण्याची उर्म्या जर ठेवली तर नक्कीच माणूस यशस्वी होतो. नक्की 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 होऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा राहील की आपलं जेव्हा स्वप्न पूर्ण होतं त्यावेळेस तो नक्कीच एक आनंदाचा काळ असतो, कारण आपली स्वप्नपूर्ती झालेली असते. तर तुमच्याही उद्योग व्यवसायाच्या उभारणीमध्ये किंवा आतापर्यंत अनेक आनंदाचे क्षण आले असतील, तर असा कुठला आनंदाचा क्षण आहे की तो तुम्हाला आपल्याशी किंवा प्रेक्षकांशी शेअर करायला आवडेल? आता महाराष्ट्र न्यूजच्या, स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जर समजा माझं मत प्रकट करण्याचं जर मला जर संधी मिळत असेल तर मी हे सांगेन, मला 1992 सालापासून जे काही व्यक्ती ओळखतात त्यांना माहीत असेल मी लक्ष्मी विष्णूमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचाच मुलगा आहे. तुमच्या समोरच मी किती कामं छोटी मोठी केलेली आहे ते माहीत आहे. आज मी जर या स्टेपला पुण्यामध्ये जर तुमच्याशी बोलत असेल, माझे स्वप्न अजून पूर्ण नाही झाले, खूप पूर्ण व्हायचे, अजून काही मनात आहेत, पण तरीही समजू शकता की मी या स्टेपला आहे म्हणलं तर मी किती झालं असेल. हाच माझ्या आनंदाचा क्षण आहे सध्या. म्हणजे प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे आणि उभारणीपासून ते इथपर्यंत मध्ये भेटलेली प्रत्येकाला घेऊन जाण्याचा असेल किंवा एक वेगळी ओळख करण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे आणि ते तुम्ही सांगितलेला आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की
अनन्य ग्रुप मला सांगितलं तुम्ही वेगवेगळी उत्पादनं आहेत बाजारामध्ये तुमची आहेत सध्या, तर आणखी कुठली उत्पादनं आम्हाला पाहायला भेटणार आहे किंवा आणखी कुठल्या उत्पादनं तुम्ही बाजारात आणणार आहात आगामी काळामध्ये? आगामी काळामध्ये माझा फक्त दोनच गोष्टीवर फोकस असेल. एक असेल हेल्थवर मीन्स लोकांच्या बऱ्याचशा गरजा आहेत त्या आज जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाच्या घरामध्ये एक तर म्हातारपण किंवा एक तर कोणी ना कोणी आजारी असतं आणि त्यांना ऑइलची खूप गरज असते, म्हणजे मसाज ऑइल किंवा पेन किलरची. तर त्या पेन किलरमध्ये मी येणार आहे, त्याच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे. 4 डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं कम्प्लीट, पण तर कायद्याच्या काही तरतुदी काही अडचणीमुळे तो प्रोडक्ट मी लॉन्च करायचं थांबलेला. सेकंड प्रोडक्ट असेल माझं सॅनिटरी पॅड, जे सुद्धा माझं बडोद्याच्या कंपनीशी बोलणं झालेलं, पण होतं काय की ते विक्रीसाठी जे लेडीज सुद्धा आहेत त्यांच्यासाठी आमच्या लेडीज तयार आहेत आणि ते खूप लवकरच तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतील. आमच्या प्रोडक्ट सॅनिटरी पॅडमध्ये येतील. म्हणजे ऑलरेडी तुमचे जे काही उद्योग चालू आहेत त्याच्यात आणखी ह्या दोन मेडिकल क्षेत्राशी संबंधित तुम्ही पुढे येणार आहात. नक्कीच सर, तुमच्या ह्यासाठी आमच्या शुभेच्छा असतील. माझा पुढचा प्रश्न सर तुम्हाला हा असेल की तुम्ही सांगितलं की तुम्ही मसाल्याच्या क्षेत्रात आहात, तुम्ही चटणीच्या क्षेत्रात आहात, तर इतरही उत्पादनं मार्केटमध्ये आहेत, तर तुमचीच मार्केट तुम्ही सांगितलं तुम्ही सेल्समध्ये आहात, तर तुमचंच उत्पादन विकत का घ्यावं, काय सांगाल तुम्ही? तुमची वैशिष्ट्य काय आहेत आणि तुमचीच उत्पादन विकत घ्यावी याच्यासाठी तुम्ही काय अपील कराल? मी फक्त एवढं म्हणेन की तुम्ही मार्केटमध्ये खूप लोकांचे प्रोडक्ट आहेत, काही मोठमोठ्या कंपनीचे एवढे प्रोडक्ट आहेत, खूप चाललेले आहेत, पण जर माझी पार्श्वभूमी जर माझी पाहिलात तर तुम्हाला एक लक्षात येईल, हे प्रोडक्ट मी पूर्णपणे घरगुती प्रोडक्ट आहेत ज्यांना मी मार्केटिंगच्या स्वरूपात आणतोय आणि ॲज अ कंपनी म्हणून उभा केली आहे आज. त्याच्यामुळं माझा क्वालिटी बेस्ड प्रोडक्ट आहे, जे आहे ते मनापासून तयार केलेले आहेत आणि क्वालिटी बेस्ड असल्यामुळं मी त्याला एवढं सांगू शकेन की तुम्ही एकदा तरी वापरून बघायला हरकत नाही आहे. कारण मी गॅरंटेड सांगू शकतो की महिला खूप मेहनत करून बनवतात माझे प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही जी उत्पादनं बनवतात त्याला एक आपलेपणाची चव, एक घरातली चव असते. हो, त्याला म्हणतात ना एखादं प्रोडक्ट बनवताना तुम्ही घरात जरी आपण विचार केला, घरामध्ये कितीही स्टँडर्ड जरी मसाले किंवा काही जरी असेल, जर ते प्रेमाने जर बनवले नाही तर त्याच्यामध्ये प्रेम उतरतच नाही. हे कित्येक पिक्चरमध्ये बघितलं असेल किंवा कुठून ऐकलं असेल, जसं सासू सुनेचं भांडणं किंवा नवरा बायकोचं मोस्टली भांडणं चालतं, ते फक्त बनवलं नाही किंवा चांगलं नाही. तर याच्यामध्ये एकच असेल की जी गोष्ट तुम्ही मनापासून कराल किंवा जी गोष्ट मनापासून द्याल ती गोष्ट नक्की तुम्हाला आवडेल. आणि आमचे प्रोडक्ट हे पूर्ण मनापासूनच बनवले जातात आणि मनापासूनच तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे नक्की जर मसाला जास्त झाला तर तिखट कमी झाला तरी, आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदम घरात मध्ये पण गेलेला आहात, प्रत्येकाच्या एक जीवाभावाचा विषय तुम्ही झालेला आहात. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा राहील की कुठलाही उद्योग व्यवसाय असेल, कितीही यशस्वी झाले तरी घरच्यांची जोपर्यंत त्याला साथ भेटत नाहीये तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही मागाशी सांगितलं की काही उद्योगांमध्ये तुमचे मेहुणे असतील किंवा तुमचे भाऊ असतील हे तुम्हाला मदत करत आहेत, तर घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे राहिलेला आहात? कारण तुमचा व्याप मोठा असल्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ कुटुंबाला देऊ शकत नाही, तर अशा वेळेस त्यांचं मदत किंवा त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा भेटतो? सर्वप्रथम मी हे सांगेन की प्रत्येक मराठी माणसाच्या मागे ज्या पद्धतीने आपण एखादा व्यवसाय करण्याचा धाडस करतो त्यावेळेस एकतर तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ लागतो किंवा त्याच्यासाठी एक मानसिक सपोर्ट कोणाची गरज असते. तर मानसिक सपोर्टच्या बाबतीत जर म्हणत असाल तर माझे आई वडील आहेत, ते मला खूप सपोर्ट केले. त्याच्यानंतर मला प्रश्न आला तो आर्थिकचा, तर त्यावेळेस माझे एक दाजी आहेत, म्हणजे दोन तीन सगळे माझे दाजी आहेत, ते नामदेव वनमराठे, त्यांनी मला खूप मोलाचा सपोर्ट केला. त्याच्यानंतर दुसरे दाजी आहेत श्रीकृष्णा वनमराठे, त्यांचा सुद्धा खूप मोलाचा सपोर्ट झाला. त्यांच्यामुळे काय झालं की जे बेसिक गरजा असतात त्या बेसिक गरजा मला मिळत गेल्यामुळे व्यवसायाला खूप मोठं प्राधान्य देता आलं आणि मला व्यवसाय पुढे नेता आला. जर समजा एखाद्या माणसाला कुठलं जर प्राधान्यच नसेल, सपोर्टच नसेल, तर मग पुढे हळूहळू निघून जातो. आणि त्याच्यानंतर मग पत्नीचा सपोर्ट न कळत जे ते आयुष्यभर असणारच आहे, सहचारिणीचा सपोर्ट हा असतो. हो, मग ती कायमस्वरूपी आहेच. मग ती घर कसं सांभाळायचं किंवा कितीमध्ये भागवायचं, कारण किती जरी मोठा उद्योग झाला तरी घर ही महत्वाचा भाग आहे. ते घरामध्ये किती आणायचं काय करायचं ही तिची जबाबदारी होती, ती तिच्या पद्धतीने पार पाडत गेली. त्याच्यामुळे मी आज डेव्हलप करता आला किंवा माझी कंपनी डेव्हलप करता आली मला. म्हणजे घरच्यांचा पूर्ण पाठिंब्यामुळेच तुम्ही आज इथवर आलेला आहात. मग तुमचे नातलग असतील किंवा घरातली तुमची पत्नी असेल, या सर्वांचं नातलग म्हणजे जे हितचिंतक म्हणा, नातलग म्हणण्यापेक्षा हितचिंतक. कारण नातलगांचं कसं असतं, नातलग हे नातलगच असतात. मी जर माझा एखादा कार्यक्रम केला तर माझ्याकडे 500 लोक येतील हे कन्फर्म व्हायला माहिती आहे.
जसं हे माझंच नाही आहे, अख्ख्या पूर्ण मराठी माणसाचा दोष येतो. जर एखाद्या कार्यक्रमाला तुमच्याकडे 500 लोक येतील, पण तुम्हाला जर बिझनेस सपोर्ट करण्यासाठी 5 लोक सुद्धा तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत, तेव्हा घरचीच माणसं लागणार तुम्हाला. आणि ते पहिल्या स्टार्टला ज्या पद्धतीने विचारलं तुम्ही मराठी माणसाचं सर्वात मोठं दुर्दैव काय, तर मी हे ठाम सांगू शकतो, मराठी माणसाचं सर्वात मोठं दुर्दैव ज्यावेळेस एखादा मराठी माणूस पुढे येतो, पुढाकार घेतो, तर त्याला तुम्ही जर प्रोडक्ट नाही खरेदी केले, तुम्ही जर सपोर्ट नाही केले आणि तुम्ही जर समजा क्वालिटी नाही सांगितली, तर तो वाढणार कसा, मोठा होणार कसा, मग मराठी माणूस वाढणार कसा. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला ह्याच रिलेटेड आहे की अनेक जण तुमच्यासारखे अनेक तरुण आहेत की जे पारंपरिक चौकट म्हणून उद्योग व्यवसायात येण्यासाठी धडपड करत आहेत, पण त्यांना पाठबळ मिळत नाही किंवा घरूनच विरोध होतो. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना काय सांगाल की नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच प्रत्येकाला अडचण तुम्ही येतात, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मी येणाऱ्या प्रत्येक तरुण मुलांना हे सांगेन, ज्या वेळेस तुम्हाला एखादं माहिती नसते, कारण प्रत्येक बिझनेस करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हवी इन्फॉर्मेशन, त्याच्यातले धोके सहन करण्याची ताकद, त्याच्यानंतर असतं तुम्हाला काय करायचं हे तुम्ही पहिल्यांदा ठाम केलं पाहिजे. पहिल्यांदा जर तुम्ही या सगळ्या गोष्टीची तयारी करून माझ्यासारख्या किंवा अजून कुठल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे 3 ते 4 वर्ष 5 वर्ष अनुभव घेतला, तर नक्की तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. मी तर हे म्हणेन की माझ्याकडे एक ट्रेनिंग स्कूल सारखाच प्रकार आहे. जर समजा तुम्हाला इन फ्युचरमध्ये मोठे बिझनेस, मोठा धंदा किंवा काही करायचं असेल, तर मी ट्रेनिंग स्कूल्सकडेच माझा व्यवसाय, मी असा अपेक्षाही ठेवत नाही. तुम्ही माझ्याकडे या, भलेही माझं काम करा, पण त्याच्या कामातून तुम्ही अनुभव घ्या आणि तुमच्या पद्धतीने डेव्हलप करा. त्याच्यामुळे नवीन मुलांना मी 100% संधीही देऊ शकतो किंवा देतोय. म्हणजे असं म्हणतात की असाध्य ते साध्य करता आहे असं, कारण अभ्यास, तर प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य आणि अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यासाने जर समजा अनुभवच नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये जाऊ शकत नाही. जर तुम्हाला नोकरीच करायचं असेल तर एक तर अनुभव लागतो. अनुभवासाठी तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये जाऊन हमाली करण्यापेक्षा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये तुम्ही त्यांना सपोर्ट व्हा, ती तुमची कंपनी असं समजून चाला. जसं आता मी माझं सांगितलं, तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं, ज्या पद्धतीने तुम्हाला एखादा प्रोडक्ट वाटलं तर तुम्ही ते मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने अँगलने नेताय ते तुम्ही ठरवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण धंदा करू शकतो की नाही. पण नाही करू शकत असेल तर चांगला नोकरीही करू शकतो आपण. जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्ही भांडवलच्या आधारे कोणाची नोकरी करू शकतो, पण तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला काम केल्याशिवाय, तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकत नाही, मग ती कुठलीही फील्ड असू दे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला झोकून देऊन काम करावंच लागणार. कमीत कमी तुम्हाला 3 ते 5 वर्ष, कारण ज्या पद्धतीने आपण पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत जवळजवळ 15 वर्ष शिक्षण घेतो, तर त्याच्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष तुम्हाला 2 ते 3 वर्ष तुम्हाला काम करावंच लागेल, तेव्हाच तुम्हाला अनुभव येतो. आणि त्या कंपनीमध्ये किती टिकायचं काय टिकायचं हे तुमचा प्रश्न आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेस त्या कंपनीमध्ये काम कराल तर तुम्ही सांगू शकता की मी 3 वर्षामध्ये माझं स्वतःचं करणार, त्या पद्धतीने मला काम द्या, तर नक्की तुम्हाला काही कंपन्या कामं सुद्धा त्याच पद्धतीने देतात. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही मगाशी सांगितले कुठल्याही गोष्टी झोकून देऊन काम करणं गरजेचं असतं, अनुभव गरजेचा असतो. पण अनेक जण असे असतात की व्यवसायात येतात, उद्योग व्यवसाय उभारतातही, पण त्यांना मार्केटचा अंदाज येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीच्या अडचणी येतात आणि त्याच्यातून ते नैराश्यात जातात, अपयश येतं त्यांना आणि ते नैराश्यात जातात. तर अशा तरुणांनी किंवा अशा उद्योग व्यवसायात जे आहेत त्यांनी नैराश्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? ज्या वेळेस एखादा तरुण मुलगा सुरुवात करतो व्यवसायासाठी, तर तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला जोपर्यंत अपयश येत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. अपयश येणं म्हणजे चुकणं नव्हे. अपयश येणं म्हणजे जे तुम्हाला अनुभव आहे, जे तुम्हाला वाटतं, जे ग्रोथ झाली असते किंवा मार्केटचा अंदाज नसल्यामुळे काही गोष्टी चुकू शकतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं गेलं तर कोरोनामुळं पूर्णपणे अख्खं जग वैतागलेलं, पण आजच्या घडीला कोण सांगू शकतं का कोरोनामध्ये काय आहे? सांगू शकतं का? सेम धंदा, असं विचार करा की आपण कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर आपण काम करतोय, तर काम करताना तुम्ही कोण आहेत, कोण नसेल, अख्ख्या जगातले सायंटिस्टनी मला उत्तर द्यावं की बाबा या दिवशी मी या डेटला तुम्हाला मी वॅक्सिन आणून देतो, असं गॅरंटेड सांगणारा व्यक्ती सांगून द्यावं, मग मी मान्य करू शकतो की तो यशस्वी आहे. म्हणून म्हणलं की अपयश हेच असतं. अपयशातून यशस्वी करताना नैराश्य होण्याची काही गरज नाहीये. नैराश्य येणं म्हणजे अक्षरशः तुम्ही असं समजा की तुम्ही हारले. जो माणूस हारला तो तिथेच थांबला. जो माणूस हारत नाही तो आयुष्यभर पुढे येतो.
आणि त्याच्या मागे तुम्ही ऐकून असाल, जसं एक गोष्टच आहे, एक गोष्ट म्हणजे अशी गोष्ट आहे की अपयश हे प्रत्येक वेळेस येत असतं, प्रत्येकाच्या दारी येत असतं. मला सुद्धा अपयश येतात, माझे काही प्रोडक्ट फ्लॉप होतात, पण माझे प्रोडक्ट फ्लॉप झाले याचा अर्थ असं होत नाही की मी दुसरे प्रोडक्ट करू नये असं होत नाही ना. परत त्याच्यातून मी परत नवीन उभारतो, परत नवीन प्रोडक्ट करतो. बरं, अपयश ज्या वेळेस मला आडवं येतं, एक ना एक दिवस अपयश म्हणेल ना, खूप झाला बाबा, याला खूप त्रास दिलो, आता यशस्वीला पाठवून देतो, यशस्वी होतील. हे तर जनरली तुम्ही जर नैराश्य हे विषय माझ्यासाठी नाही. नैराश्य मीन्स संपला, आणि जो संपला तो संपलाच. म्हणजे अपयश जे येतं तर त्याच्यातून नवीन शिकण्याची उर्मी घ्यायला हवी, आणि आपलं जर ध्येय फिक्स असेल तर आपण त्याच्यासाठी जाताना मग ती अडचणी येतील त्याचा सामना हा करावा. एवढं एक सांगू शकतो की आजचा दिवस जो असतो तो उद्या कधी येणार नाही हे नक्की माहित असतं. टुमॉरो नेव्हर डाईज, याचा अर्थच असा होतो की उद्या कधीही मरणार नाही, उद्या हे जिवंतच राहणार, उद्या सगळी दुनिया राहणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की तुम्ही आज निराश झाले म्हणजे निराश नाहीये. परत उद्या दुसऱ्या दिवशी परत दुसरं नवीन तयार होतं, परत नवीन दुनिया. म्हणजे जहाँ से जगो वही सवेरा जो म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण करावं लागेल. म्हणजे काम करत करत असताना पेशन्स ही गरजेचे आहे त्यावेळेस. खूप पेशन्स, व्यवसाय म्हटलं तर पेशन्स आलेच. जर तुमचे पेशन्सच नसेल तर तुम्ही व्यवसाय करूच शकत नाही. तुम्हाला तर असं, आज माझा तर असा अनुभव आहे की बरेचसे लोक, जसं माझी एक पुतणी आहे, त्या पुतणीला इथपर्यंत भारत अजून अनक्वालिफाईड आहे माझ्या मते की माझी वेबसाईट आहे, अथॉराइज वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये जर बघितलं तर माझे पूर्णपणे बिझनेस, माझा व्यवसाय, माझे प्रोडक्ट, माझे क्षेत्र सगळं करतं. पण काही लोक तिला आवाजून विचारते तुझे काका करतात काय, ती म्हणते मला माहीत नाही, कारण ती छोटी आहे, माहीत नाही म्हणतात. पण जर शहाणे असतील तर ती माझ्या वेबसाईटला अवश्य भेट दिली असते, माहिती गोळा केली असती, त्यांच्याकडे काय काम पडलं असतं मला आले असते, मला सांगितलं असेल, किंवा माझ्याकडे जे हवं आहेत त्यांना मिळून घेतले असते. पण अज्ञान आहेत ना ते सगळे, त्यांना ज्ञानच नाही ना त्या गोष्टीचं की आपण काय करावं, कोणा काय विचारावं, नेमकं काय करावं हे माहीतच होत नाही. आणि अशी संख्या जास्त आहे मराठी माणसांची, जे प्रॉपर चौकशीच करत नाहीत, वरच्या लेवलने बघतात, वरच्या लेवल विचारतात, विषय सोडून देतात, किंवा त्यांचं मत लादतात समोरच्यावर, नाही का, तुमच्यावर लादलं जातं की तुम्ही असेच आहात, तुम्ही असेच आहात. मग ते नैराश्य जे निघतं ते तुझं स्टार्ट होतं. एखाद्या माणसाला जर, नाही का, आपण 4 वेळा म्हटलं की तुम्ही अपयश होणार आहात, अपयश होणार आहात, अपयश, तो यशस्वी नाही होणार. हां, पण माझ्यासारख्याला जर म्हणाल, मला भलेही नावं ठेवात भरपूर, मला एक खात्री आहे किंवा माझ्याकडे नावं ठेवणारेच जास्त आहेत, पण मी ते ज्या आपल्या ओवी आहेत, निंदकाचे घर असावे शेजारी, त्या उक्तीप्रमाणे मी मस्तपैकी जेवढे निंदक मला भेटतील खूप मजा येते, कारण ते मला माझं आरसा दाखवतात ना मला. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्याच्यापेक्षा मी परत ॲडव्हान्स होतो, परत डबल होतो मी. म्हणजे तुम्ही जेवढे मला ड्रॉबॅक काढाल मी त्याच्यापेक्षा 4 पट चांगला येतो तुमच्यासमोर. त्याच्यामुळं नैराश्यवाल्यांचं आपल्याकडे व्हॅल्यू नाही आहे, त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा नाही. म्हणजे उद्योग व्यवसाय करत असताना निराश न होता त्याच्यातूनही काहीतरी शिकण्याची, दररोज नवीन उमेद करणारे माणसं हवेत. म्हणजे त्याच्यातूनच पुढे वाटचाल केली तर नक्कीच यश हे येतच. हो, दररोजचा माणूस, दररोज नवीन दुनिया, नवीन दिवस. म्हणजे आपण जे लहानपणी म्हणत होतो, नवीन गडी नवीन राज, नवा गडी नवा राज, हा येतो त्याच पद्धतीने एक्झॅक्ट. तर माझा प्रश्न तुम्हाला पुढचा हा असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं एक रोल मॉडेल असतं, एक आयडॉल असतं. तर तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या जीवनातले तुमचे रोल मॉडेल किंवा आयकॉन कोण आहेत? माझे जर रोल मॉडेल किंवा मला जे आवडणारे व्यक्ती जर नाव घेतलं तर मला 5 व्यक्ती खूप मनापासून आवडतात. सर्वप्रथम मी नाव घेईन उद्योगपती रतनजी टाटा यांचं, कारण त्यांचं कार्य भारतासाठी किती मोलाचं आहे, त्यांची फॅमिली कशी आहे, पूर्ण जगसूत्र आहे, सगळ्यांना माहीत आहे त्या बाबतीत. दुसरं नाव असेल, व्यावसायिक असतील ते, कारण रतनजी टाटा उद्योगपती असतील तर व्यावसायिक म्हणून मी धीरूभाई अंबानीचं नाव घेईल, कारण धीरूभाई अंबानी हे मला मनापासून आवडतात. कारण त्यांच्या क्रांतीमुळेच आज आपण डिजिटल युगात आहोत. त्यांच्यामुळेच मी कॉलिंग फ्री करू शकलो, किंवा 5 वर्षाखाली किंवा 10 वर्षाखाली ज्या मोबाईलसाठी मी 5,000 रुपयाचं बिल भरायचो, आज 149 रुपयामध्ये मी पूर्ण महिनाभर वापरतोय. त्याच्यामुळे मी धीरूभाई अंबानीचं खरंच आवर्जून मनापासून, म्हणजे एक मला आवडणार, धन्यवाद बी देईन आणि मनापासून आवडतात सुद्धा. तिसरे आहेत अब्दुल कलाम, जे मला खूप आवडतात. माहीत नाही, कारण त्यांचे जे जुने फोटोग्राफ, एवढी डिटेल माहिती कधी मिळत नाही, पण त्यांचे जुने फोटोग्राफ किंवा त्यांनी केलेल्या कार्याचा व्यवसाय, किंवा आता जी परिस्थितीनुसार त्यांचे घरचे फॅमिली वगैरे राहतात, ते व्यक्ती जर बघितलं, ऐकलं, ॲझ्युम केलं तर मला खूप म्हणजे समाधान मिळतं. चौथी व्यक्ती मला खूप आवडते, म्हणजे माझे राजकीय क्षेत्रातले जर म्हणत असाल तर मला आवडतात अटल बिहारी वाजपेयी. मला खूप आवडतात, म्हणजे त्याचं कारण नाही देऊ शकत, मला खूप आवडतात.
आणि पाचवे जर समजा आताचे जर लेटेस्ट आवडत असेल तर मला पंतप्रधान मोदी खूप आवडतात. एवढ्यासाठी आवडतात की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सोल्युशन हे मिडल लोकांपर्यंतच असतं, उद्योगपतीशीच असतं. काही लोकांचे त्यांचे मतभेद आहेत, मतभेद चालणार, कारण हे तर चालतच राहणार आहेत. जसं मी मोदींना ठेवून किंवा या पूर्ण 5 लोकांना व्यक्तीला ठेवून एकच वाक्य विचारतो, पण ज्या पद्धतीने पंतप्रधानजी म्हणले की वोकल फॉर लोकल, याचा अर्थ स्वदेशीच होता आणि आम्ही स्वदेशीच्या माध्यमातून मागेही आहोत आणि पुढेही असणार आहेत, कारण आपलं जे पूर्ण प्रोडक्ट आहे ते लोकल फॉर वोकलच असणार आहे. आजच्या घडीला जसं माझं कुटुंब माझं परिवार हे चाललेलं आहे कोरोनाच्या मुळे, पण तुम्ही जर डीपमध्ये विचार केला तर माझं कुटुंब माझं परिवार हेच ब्रीदवाक्य खरं आहे. कारण तुम्ही माझं कुटुंब जर समजा व्यवस्थित पाठवलं, आपलं परिवार जर सांभाळलात, तर त्याच्यातूनच तुम्हाला पूर्ण समाजाची किंमत कळते, त्याच्यातून तुम्हाला समाज डेव्हलप करता येतं, त्याच्यातूनच तुम्हाला जिल्हा तालुका लेवलला करता येतं, ते डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा पातळीवर येता येतं, जिल्हा पातळीवरूनच तुम्हाला नाही का राज्य पातळीवर येता येतं, राज्य पातळीवरून तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर येता येतं. म्हणजे एक समाज, माझं कुटुंब माझं परिवार हे जी कन्सेप्ट आहे ही भलेही आज कोरोनामुळे असेल, तर मी असं म्हणेन की माझं कुटुंब माझं परिवार हे कन्सेप्ट जर घेऊन काम करत गेलात तर नक्की सांगतो कुठल्याही देशामध्ये कधीही अडचण पडणार नाही. म्हणजे परत जर म्हणलं तर माझं कुटुंब माझं परिवारच येतं. आपल्या कुटुंबासाठी आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही स्वतः ठरवा, तुम्ही स्वतः डिसाईड करा की आपल्या कुटुंबाला काय लागणार आहे. ज्या दिवशी तुमचं कुटुंब पूर्णपणे सुखी राहील त्या दिवशी नक्की समजा की पूर्ण देश सुखी राहील. त्यावेळेस तुम्हाला असं कोणाला मतभेद करायची गरज नाही, कुठल्या राजकारणी पुढाऱ्याशी बोलायची गरज नाही, कोणी काही नाही. फक्त कुठलंही पाठबळ असू दे, तुम्हाला कोण देणार असू देत घेणार असू देत, फक्त एवढं लक्षात ठेवा मी आहे, माझ्यानंतर माझा समाज आहे, त्याच्यानंतर हे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील त्यावेळेस तुम्ही खरे हिरो ठरलात. म्हणजे प्रत्येक जे तुमच्या आयकॉनिक आहे तर त्यांची दृष्टी घेऊन, त्यांची जी व्हिजन घेऊन काम केलं तर नक्कीच माणूस किंवा आपल्या वेगळा ठसा उमटवू शकतो किंवा समाजासाठी काहीतरी उर्मी करू शकतो. नक्की नक्की. धन्यवाद मानेजी, तुम्ही स्टार महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला अनुभव सांगितलात, उद्योग व्यवसायाची सुरुवात सांगितली कशी झाली, नंतर तुम्ही अनेक अडचणी सांगितल्या, त्याच्यातून काहीतरी शिकलात हेही सांगितलं, नंतर आनंदाचे प्रसंग तुम्ही आमच्याशी शेअर केले, तर तुमचे रोल मॉडेल किंवा आयकॉन आहेत त्यांच्याकडून एक दृष्टी घेऊन तुम्ही कार्य करत आहात हेही सांगितलं, तुमच्या नवीन प्रोडक्ट्सबद्दल माहिती दिली, तुमच्या सध्याच्या प्रोडक्टबद्दल आम्हाला माहिती दिली. त्याचबरोबर तरुणांनी जी किंवा ह्या उद्योग व्यवसायात येऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहात, तर त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि स्टार महाराष्ट्रकडून तुमच्या भावी प्रोडक्टसाठी किंवा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.